गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बन्नी. सकाळी सकाळी नाश्ता करून मी गेले शॉपमध्ये. आपल्या शॉपमध्ये ना पॅकेजसाठी खूप लांबून लांबून कस्टमर्स येतात, जसं की जत, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर असं खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून. आणि जेव्हा पॅकेजचं कस्टमर असतं ना तेव्हा मला पर्सनली खूप जास्त लक्ष देऊन सगळं करून घ्यावं लागतं, कारण पॅकेजमध्ये आपण मेकअप, फोटोशूट, ज्वेलरी, प्रॉप्स, ड्रेस सगळं काही आपण प्रोव्हाइड करतो. मग त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करून देणं आपली जबाबदारी असते. खरं तर फक्त ड्रेस रेंटवर देणं सोपं आहे आणि पॅकेज देणं खूप अवघड, कारण प्रत्येकाच्या डिमांड वेगवेगळ्या असतात. आपण पॅकेजेस ठरवलेले असतात, कस्टमर ऐन टायमाला आम्हाला हेच हवंय, आम्हाला तेच हवंय, आम्हाला असंच हवंय, तसंच हवंय, मग खूप डोक्याला ताप होतो आणि हे खूप झंझटचं काम आहे. पण बऱ्याच वेळा मी असं बघितले की काही जण छोट्याशा गावामधून येतात, काही जणांची परिस्थिती नसते करायची, मग ड्रेस रेंटवर घेतला की फोटोग्राफीचे पैसे जास्त होतात, मेकअपचे पैसे जास्त होतात, मग बजेट पूर्णपणे हलतं. आणि बऱ्याच वेळा तर मी असं बघितले की नवरे त्यांच्या बायकोंना रिटर्न घेऊन जातात की नाही करायचं आपल्याला शूट, बिकॉज रेट खूप जास्त जातोय. त्यामुळे माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की सगळं एकाच ठिकाणी मिळते, कमी रेटमध्ये मिळते. आणि प्रत्येक लेडीजची ही एक इच्छा असते, ही एक मेमरी अशी असते की लाईफ मधला बेस्ट एक्सपिरियन्स. म्हणूनच हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे त्या सगळ्या लेडीजसाठी ज्यांची इच्छा पूर्ण व्हावी, ज्यांचं शूट व्हावं. कारण प्रत्येक लेडीजची इच्छा असते की आपल्याला जेव्हा बाळ होणार आहे तेव्हा आपण मॅटर्निटी शूट करावं, कारण ही खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक मुलीच्या आयुष्यातली, जेव्हा तिला बाळ होणार असतं आणि खूप स्पेशल असतं. मग त्याच्या मेमरीज तर कलेक्ट केल्याच पाहिजेत ना यार. ओके, सो आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.